नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे आणि त्यांच्या टीमनं मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय। पाण्याच्या टँकरच्या आडून पुष्पा स्टाईलने सुरू असलेली ही तस्करी उघडकीस आली असून कोट्यावधींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 मार्च रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्जत मुरबाड रोडवर वारेगाव परिसरात कोकण किनारा हॉटेल समोर सापळा रचून संशयित टँकर GJ12 AW 4421 हा अडवला। या टँकरमध्ये राजस्थान गुडांबेरी येथे राहणारा आरोपी लाडूराम सिखाराम बिश्नोई हा अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले। ही दारू गोव्याहून गुजरातमध्ये नेली जात होती। मात्र नेरळ पोलिसांनी कारवाई करीत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय। विशेष म्हणजे कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपीने पाणी वाहून नेणारा टँकर वापरला होता। बाहेरून पाहिल्यावर टँकर पाणी घेऊन जात असल्यासारखा दिसत होता, मात्र त्याच्या आतमध्ये खास गुप्त कप्पे तयार करून त्यामध्ये दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते। तपासणी दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू जप्त केली आहे। त्यामध्ये एव्हरग्रीन रिझर्व्ह विस्कीच्या 5160 बाटल्या, मोबी वोडका ऑरेंजच्या 2148 बाटल्या, तर मोबी वोडका ग्रीन ॲपलच्या 2280 बाटल्या तसेच टँकरसह एकूण 1,01,27,600 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील शेबडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। दरम्यान नेरळ पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पुष्पा स्टाईल दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला असून या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। काल नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी राहुल वरोटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही व्यक्ती एका टँकरमध्ये गोवा बनावटीची दारू ही घेऊन गुजरातकडे जाणार आहेत। त्यानंतर त्यांनी अधिक त्याच्याबद्दल माहिती गोळा केली असता सदरचा एक टँकर नंबर आहे GJ12 AW 4421 यामधून हा संशयास्पद टँकर मिळून आला असता तर त्यांनी तो थांबवला आणि तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना जवळपास 72 लाखाची गोवा बनावटीची दारू त्यामधून मिळून आलेली आहे। आणि ही जी हा जो टँकर आहे त्यांनी वारेगावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी पकडलेला आहे। यामध्ये तो टँकरचा जो चालक आहे लाडूराम खियाराम बिश्नोई, वय 42 वर्ष, हा राजस्थानचा रहिवासी आहे। या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।